Hi students, yesterday we have seen the derivation for angular momentum and the derivation for torque in terms of moment of inertia. Moment of inertia च्या टर्म्स मध्ये आपण त्याचे डेरिव्हेशन पाहिले. We have seen the angular momentum of a rotating body is equal to I into काय सांगा ओमेगा. जसं की लिनियर मोमेंटम जो असतो, लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला काय आहे? लिनियर मोमेंटम त्याला आपण फॉर्म्युला वापरतो मास इनटू वेलोसिटी. तर मासला कोण रिप्लेस करतं? मोमेंट ऑफ इनर्शिया. वेलोसिटीला कोण रिप्लेस करतं? अँग्युलर वेलोसिटी. तर दिस इज द फॉर्म्युला फॉर अँग्युलर मोमेंटम. वी हॅव सीन दिस फॉर्म्युला इन यस्टरडेज लेक्चर. ऑल्सो वी हॅव सीन द काय सांगा टॉर्क. आपल्याला फोर्सचा फॉर्म्युला माहिती आहे. फोर्स इज इक्वल टू काय सांगा मास इनटू एक्सेलरेशन, राईट? ठीक आहे. मग तसं आपल्याला टॉर्क इक्वल टू टॉर्कचा फॉर्म्युला काय पाहिला आपण? टॉर्क इक्वल टू मासचा कोण रिप्लेस करतं? इनर्शिया. आणि एक्सेलरेशन जे आहे त्याला रिप्लेस करणारे अँग्युलर एक्सेलरेशन, राईट? ठीक आहे. इनर्शिया इनटू काय अँग्युलर एक्सेलरेशन. तर दिस इज द फॉर्म्युला वी हॅव डिराइव्ड टुडे यस्टरडे. हा सुद्धा फॉर्म्युला आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलेला होता. तर वी हॅव सीन द डेरिव्हेशन्स फॉर अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ काय मोमेंट ऑफ इनर्शिया अँड वी हॅव सीन द डेरिव्हेशन फॉर टॉर्क इन टर्म्स ऑफ काय मोमेंट ऑफ इनर्शिया. तर टॉर्कचा फॉर्म्युला आहे I into अल्फा. अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला होता काय सांगा I into ओमेगा. These are the two formulae we have seen. Today we are going to see the concept related to the angular momentum. Angular momentum से related अशा प्रकारचे concept आज आपण शिकणार आहे. It is nothing but the law of conservation of angular momentum. काय concept नाव? Law of conservation of angular momentum. In the काय 9th or 10th standard you have seen that law of conservation of काय सांगा linear momentum. पाच लक्षात. आपण linear momentum चं conservation already पाहिलेलं आहे. मला वाटतं 9th standard मध्येच आहे. न्यूटनचा सेकंड किंवा थर्ड लॉ जो आहे त्याच्या आधारे आपण काय केलं? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम पाहिलं होतं. तर त्या ठिकाणी तो जो लॉ होता तसाच सेम टू सेम एक लॉ आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. काय सांगतो हा लॉ? ॲज लॉंग ॲज नो एक्सटर्नल टॉर्क इज ऍक्टिंग, नो एक्सटर्नल अनबॅलन्स टॉर्क ऍक्टिंग ऑन द काय सांगा बॉडी, इट्स अँग्युलर मोमेंटम ऑलवेज रिमेन्स काय सांगा कॉन्स्टंट. पहा मी लॉ लिहितो लागलो तिथं. पहा इफ किंवा द अँग्युलर मोमेंटम of a body remains constant, or we can say that conserved if no external unbalanced torque acting on that body. पहा लॉचा स्टेटमेंट काय पहा लक्षात घ्या. लॉ एकदम सिंपल आहे. पहा द अँग्युलर मोमेंटम ऑफ अ बॉडी रिमेन्स कॉन्स्टंट म्हणजेच कॉन्झर्व्ड इफ नो एक्सटर्नल अनबॅलन्स टॉर्क इज ऍक्टिंग ऑन दॅट काय सांगा बॉडी. जर एखाद्या बॉडीवर एक्सटर्नल टॉर्क ऍक्ट होत नसेल तर त्या बॉडीचा अँग्युलर मोमेंटम कसा राहतो सांगा? कॉन्स्टंट राहतो. अशा प्रकारचा लॉ आहे. द अँग्युलर मोमेंटम ऑफ द बॉडी रिमेन्स कॉन्स्टंट इफ नो एक्सटर्नल अनबॅलन्स टॉर्क ऍक्ट ऑन दॅट काय सांगा body. This is the law called as काय सांगा law of conservation of angular momentum. Same law you have seen for the काय सांगा linear momentum. हाच लॉ तुम्ही linear momentum साठी सुद्धा पाहिलेला होता. काय होतं त्याच्यामध्ये? the linear momentum of a body remains constant or conserved if no external force is acting on that body. जर फोर्स ऍक्ट होत नसेल तर लिनियर मोमेंटम कॉन्स्टंट असतो आणि जर टॉर्क ऍक्ट होत नसेल तर अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट असतो. तर आपल्याला लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला पाहिजे, आपल्याला पाहिजे अँग्युलर मोमेंटमचा लॉ. तर ते सर्वांना परत एकदा चेक करा. द अँग्युलर मोमेंटम ऑफ अ बॉडी रिमेन्स कॉन्स्टंट और यू कैन से दैट कन्झर्व्ड इफ नो एक्सटर्नल अनबॅलन्स टॉर्क ऍक्टिंग ऑन दॅट काय सांगा बॉडी. जर एखाद्या एक्सटर्नल टॉर्क ऍक्ट होत नसेल तर त्या बॉडीचा अँग्युलर मोमेंटम हा कॉन्स्टंट राहतो, कन्झर्व्ड राहतो, तो बदलत नाही. अशा प्रकारचा लॉ आहे. लेट्स चेक द प्रूफ ऑफ दिस पर्टिक्युलर लॉ. आता आपण याचं काय करूया पहा लक्षात यावर काय सांगा प्रूफ. प्रूफ एकदम सोपं आहे पहा लक्षात घ्या. अँग्युलर मोमेंटमचं नोटेशन आहे L. एव्हरीबडी नो दॅट, राईट? ठीक आहे. तर आपल्याला काय माहिती आहे? वी नो दॅट. काय माहिती आहे बरं आपल्याला की L बार दॅट इज काय अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू R बार क्रॉस P बार, राईट? ठीक आहे. L बार इक्वल टू काय सांगा R बार क्रॉस P बार. आणि युजिंग दिस फॉर्म्युला वी हॅव सीन यस्टरडे I into काय सांगा ओमेगा. आठवते सर्वांना? L बार अँग्युलर मोमेंटम इक्वल टू I ओमेगा. द formula for angular momentum in terms of inertia is I omega and in terms of काय सांगा linear momentum is R into P. हे लक्षात राहू द्या. चला मग R into काय सांगा R बार क्रॉस P बार. आता मी डेरिव्हेटिव्ह घेतो, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय सांगा T असं आपण म्हणूया. बरोबर? ठीक आहे. विथ रिस्पेक्ट टू काय सांगा टाइम, राईट? ठीक आहे. मग आता काय आलं? dl बार आपण काय सांगा dt is equal to d upon dt
ऑफ आर बार क्रॉस पी बार. नीट लक्षात घ्या, सोपं आहे एकदम. डीएल बार आपण काय सांगा dt इक्वल टू डी अपॉन dt आर बार क्रॉस पी बार. आता पहा डीएल बार आपण काय सांगा dt डीएल बार अपॉन dt इज इक्वल टू आर बार क्रॉस डी पी बार आपण काय सांगा dt आर क्रॉस आणि डी अपॉन dt ऑफ काय सांगा पी बार आणि प्लस पी बार ॲज इट इज आणि क्रॉस काय सांगा डी आर बार आपण काय सांगा dt. प्रॉडक्ट रूल वापरलाय मी माहिती आहे सर्वांना. u dv अपॉन dx प्लस v dv अपॉन dx प्रॉडक्ट रूल बरोबर आहे इन द डेरिव्हेटिव्ह. डिफरेंशिएशनचा प्रॉडक्ट रूल वापरला मी. लक्षात आलं सर्वांच्या. आर बार ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ पी बार नंतर पी बार ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ आर बार. लक्षात आलं सर्वांच्या. ठीक आहे. आता मी काय करणार आहे पहा. ऑटोमॅटिकली बट परंतु आपल्याला काय माहिती आहे की डी आर बार आपण काय सांगा dt इज इक्वल टू काय सांगा v बार. इट इज द व्हेलॉसिटी. आता का तर चेक करा पहा. लक्षात व्हेन द बॉडी इज काय सांगा रोटेटिंग लाईक दिस देन इट्स रेडियस वेक्टर जो आहे तो इथं होता. सर्वात t1 या वेळेला त्याचा रेडियस वेक्टर इथं होता आणि t2 या वेळेला रेडियस वेक्टर कुठे गेला सांगा तिथे गेला. मला सांगा रेडियस वेक्टरचं मॅग्निट्यूड बदलते का नाही. काय बदलते डायरेक्शन. रेडियस वेक्टर हा जो काय हे डायरेक्शन चेंज झालं म्हणजे जेवढा हा अँगल असणार आहे तेवढाच हे इथून हा अँगल आपण जर इथे काढला तर एवढा अँगल हा पण अँगल बदलणार आहे. हे सांगायचा मुद्दा असा की रेडियस वेक्टरचं डायरेक्शन जे नीट लक्षात घ्या. रेडियस वेक्टरच्या डायरेक्शन मध्ये किती बदल झाला अँगल थीटाने तेवढाच बदल कोणा होणार व्हेलॉसिटी मध्ये होणार आहे. आलं लक्षात. मग चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे थोड्या रेडियस सेक्टर मध्ये जेवढा चेंज होतोय तेवढी व्हेलॉसिटी क्रिएट होणार त्या ठिकाणी. तर ते सर्वांना बिकॉज द व्हेलॉसिटी इज ड्यू टू द काय सांगा व्हेलॉसिटी काय बदलतंय मॅग्निट्यूड सेम आहे व्हेलॉसिटीचं परंतु डायरेक्शन बदलतं. मग जेवढं डायरेक्शन आहे रेडियस सेक्टरचं बदल तेवढंच व्हेलॉसिटीचं बदलणार. म्हणून आपण dr वर आपण dt ला काय म्हणतोय व्हेलॉसिटी. कळतंय सर्वांना. चेंज इन व्हेलॉसिटी किंवा चेंज इन डायरेक्शन इज कॉल्ड व्हेलॉसिटी नॉर्मली. चला लक्षात आलं. नीट लक्षात घ्या. लिनियर व्हेलॉसिटी ही जे आता रेडियस वेक्टर असा होता एवढा झाला मग एवढ्याने चेंज झाला आणि चेंज इन डिस्प्लेसमेंट कोणत्या टाइम इट इज कॉल्ड एज व्हेलॉसिटी. अँड पा dp बार आपण काय सांगा dt dp बार अपॉन dt इज इक्वल टू काय इट इज कॉल्ड एज काय सांगा फोर्स. माहिती आहे का. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे मोमेंटम चेंज इन मोमेंटम पर युनिट टाइम इट इज कॉल्ड एज force. न्यूटनचा सेकंड लॉ. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू फोर्स अप्लाइड ऑन द बॉडी टेक्स प्लेस इन द सेम डायरेक्शन ऑफ फोर्स. p म्हणजे काय लिनियर मोमेंटम t म्हणजे काय टाइम. ही क्वांटिटी काय सांगते रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे कोण असतो फोर्स असतो. तर दिस इज अ न्यूटन सेकंड लॉ राईट. ठीक आहे. मग आता या सगळ्या किमती या ठिकाणी टाकूयात पहा. लक्षात dl बार अपॉन dt इज इक्वल टू r बार क्रॉस व्हाट इज दिस dp बार अपॉन dt इट इज नथिंग बट द f बार राईट. ठीक आहे. प्लस इट लक्षात घ्या प्लस p बार ॲज इट इज ठेवतो आणि क्रॉस dr बार बाय dt व्हाट इज dr बाय dt इट इज नथिंग बट द v बार. लक्षात. ठीक आहे. परंतु अगेन काय सांगा p बार म्हणजे लिनियर मोमेंटम इज इक्वल टू मास इनटू व्हेलॉसिटी. माहिती आहे सर्वांना. p बार इक्वल टू काय असतं मास इनटू व्हेलॉसिटी. म्हणजे p बारच्या ऐवजी मला मास इनटू व्हेलॉसिटी टाकायचंय. मग dl बार आपण काय सांगा dt इज इक्वल टू r बार क्रॉस f बार प्लस m मास इनटू व्हेलॉसिटी इथे टाकायचं m ब्रॅकेट मध्ये v बार क्रॉस v बार. लक्षात आलं का. p बारच्या ऐवजी m v बार टाकलं. नीट लक्षात घ्या. लिनियर मोमेंटम इक्वल टू मास इनटू व्हेलॉसिटी. मास कॉमन काढलं स्केलर क्वांटिटी असल्यामुळे मास इनटू व्हेलॉसिटी क्रॉस व्हेलॉसिटी. पहा p च्या ऐवजी m v टाकले आणि हा v बार ॲज इट इज. आता सगळ्यांना माहिती आहे. पहा जाऊ पुढे मी लक्ष द्या इकडे लिहितो. ठीक आहे. मग dl बार इथे लिहितो बट v बार क्रॉस v बार इज इक्वल टू काय सांगा 0. बरोबर. ठीक आहे. टू आयडेंटिकल वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट 0 येतो. माहिती आहे सर्वांना. ठीक आहे. कारण क्रॉस प्रोडक्ट मध्ये a बार क्रॉस b बार इक्वल टू काय असते ab sin थीटा. sin 0 ची किंमत 0 असते म्हणून क्रॉस प्रोडक्ट 0 येतो. मग आता काय आलं पहा लक्षात dl बार आपण काय सांगा dt इज इक्वल टू r बार क्रॉस काय सांगा f बार आणि प्लस किती आलं या ठिकाणी 0 आली. टर्म 0 होऊन गेली. v बार क्रॉस v बार 0 असल्यामुळे ही टर्म 0 झाली. मग r बार क्रॉस f बार आणि प्लस 0 झालं. आता काय आलं पहा लक्षात dl बार आपण काय सांगा dt इज इक्वल टू किती r बार क्रॉस f बार. आणि सर्वांनी लक्षात घ्या बट बरोबर. ठीक आहे. कालच आपण शिकलो टॉर्क इक्वल टू r बार क्रॉस काय सांगा f bar. Torque acting on the body. The formula of torque in terms of force is given by r bar cross f bar. मी सुरुवातीला पण सांगितलं होतं तुम्हाला r bar cross f bar. मग काय आलं सांगा dl bar आपण काय सांगा dt इज इक्वल टू काय सांगा टॉर्क. राईट. ठीक आहे. आता मला सांगा इफ नो एक्सटर्नल टॉर्क इज ऍक्टिंग ऑन द बॉडी. एक्सटर्नल टॉर्क x ऑन बॉडी x ऑन काय सांगा बॉडी. जर एखाद्या बॉडी एक्सटर्नल टॉर्क ऍक्ट होत नसेल देन टॉर्क इज इक्वल टू काय आलं सांगा
0. जर एक्स्टर्नल टॉर्क ऍक्ट होत नसेल तर टॉर्क किती दाखवूयात आपण 0 दाखवूयात. कळलं सर्वांना. मग पहा dl बार आपण काय सांगा dt इज इक्वल टू काय सांगा 0 म्हणजे त्याचा अर्थ l बार इज इक्वल टू काय सांगा कॉन्स्टंट. कारण जेव्हा एखाद्या टर्मची किंवा एखाद्या क्वांटिटीची डेरिव्हेटिव्ह 0 येते तेव्हा ती क्वांटिटी कशी असते कॉन्स्टंट असते. म्हणजे l बार इज इक्वल टू काय सांगा कॉन्स्टंट. पण कधी व्हेन टॉर्क इज टेकन 0. टॉर्क इज जर काय घेतला आपण 0 घेतला म्हणून आपण म्हटलं की इफ नो एक्सटर्नल टॉर्क ऍक्टिंग ऑन द काय सांगा बॉडी देन द अँग्युलर मोमेंटम ऑफ द बॉडी रिमेन्स कॉन्स्टंट. टॉर्क 0 घेतला तर l कॉन्स्टंट येणार आहे. म्हणून काय शब्द वापरायचा काय लॉ आहे हा इफ नो एक्सटर्नल टॉर्क acts on the body then म्हणजे t equal to 0 टॉर्क इज 0 then the angular momentum of the body remains काय सांगा constant. so this is the law called as law of angular momentum. नीट लक्ष द्या. the angular momentum of a body remains constant or conserved if no external unbalanced force acting on that काय सांगा बॉडी. जर एखादा एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स त्या बॉडीवर ऍक्ट होत नसेल तर त्या ठिकाणी त्या बॉडीचा अँग्युलर मोमेंटम काय राहतो सांगा कॉन्स्टंट राहतो. दिस इज द काय सांगा स्टेटमेंट ऑफ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. हे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचं स्टेटमेंट आहे. एकदम सिंपल अशा प्रकारचं स्टेटमेंट आपण या ठिकाणी पाहतोय. लक्षात आहे सर्वांच्या. व्हेरी इझी स्टेटमेंट लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ काय सांगा अँग्युलर मोमेंटम. तर हा झाला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. आफ्टर दॅट व्हॉट आर यू सी आता आपण काय चेक आउट करणार आहोत तर पुढचा आपला टॉपिक घ्यायचा त्याचे एक्झाम्पल्स. कुठे वापरला जातो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम दॅट टॉपिक वी आर गोइंग टू सी नाउ. लक्ष द्या. आता हा टॉपिक आपल्याला कुठे वापरायचा आहे राईट ना. ठीक आहे. तर पहिले 1-2 मिनिटं याच्याकडे लक्ष द्या. कुठून सुरुवात केली अँग्युलर मोमेंटम इक्वल टू काय सांगा r बार क्रॉस लिनियर मोमेंटम राईट. ठीक आहे. आणि मग डेरिव्हेटिव्ह घेतली दोन्ही साइडचे. मी दोन्ही बाजूंचे काय घेतली डेरिव्हेटिव्ह घेतली. डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर इथं प्रॉडक्ट रूल वापरला. प्रॉडक्ट रूल वापरल्यानंतर dp बार आपण dt च्या ऐवजी फोर्स वापरला. कारण का चेंज इन मोमेंट ऑफ टाइम फोर्स असतो आणि dr आपण dt म्हणजे कोण असतं वेलोसिटी असते. आणि पुढे सॉल्व्ह करत गेलो ही क्वांटिटी 0 झाली. v बार क्रॉस v बार फक्त ही क्वांटिटी राहिली. ही क्वांटिटी म्हणजे टॉर्क असते. आलं लक्षात. ठीक आहे. तर आता पुढचा टॉपिक आहे एक्झाम्पल्स where the law of conservation of angular momentum is used. पहा बॅलेट डान्सर पहिले एक्झाम्पल जे आहे ते काय सांगा बॅलेट डान्सर. बॅलेट डान्सर सर्वांनी पाहिलं असेल तर इट इज काय सांगा तिची काही डान्सर असते ते काय करते पहा लक्षात तिचे हात असे ठेवते राईट. ठीक आहे. आणि हात कधी कधी काय होते हात घेते राईट. ठीक आहे. आणि इट इज काय सांगा मुव्हिंग इन द रोटेटिंग अबाउट इट सेल्फ. ती स्वतः भोवती किंवा एखाद्या पर्टिक्युलर ऍक्सिस स्टेज असेल तर स्टेज भोवती काय होते सांगा रोटेट होते. ज्यावेळेस ती बॅलेट डान्सर असते तिला जेव्हा त्याचं काय करायचं सांगा स्पीड वाढवायचं असेल त्यावेळेस ती काय करा आउटस्ट्रेच केलेले हात आहे. तिने एक स्पीड मेंटेन केलं. आउटस्ट्रेच केलेले हात जे ते आतमध्ये घेतले की काय होणार आहे सांगा बरं मास डिस्ट्रीब्युशन जे इट इज नियर बाय द ऍक्सिस. ऍक्सिस ऑफ रोटेशन च्या जवळ येणार आहे मास डिस्ट्रीब्युशन. आणि मास डिस्ट्रीब्युशन जवळ आलं की मोमेंट ऑफ इनर्शिया कमी असतो. बिकॉज I इक्वल टू mr स्क्वेअर. r कमी झाला हे डिस्टन्स आहे ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून ते अंतर कमी झालं की काय होतं सांगा बरं त्याचं मास डिस्ट्रीब्युशन जवळ येतं ऍक्सिसच्या नियर बाय येतं आणि त्यामुळे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी होतो. आणि इनर्शिया कमी झाला की व्हेलॉसिटी वाढते. कारण का या स्टेट मध्ये काय सांगितलं नीट लक्ष देऊन तुम्हाला एक्सप्लेन करतो. पहा बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन बरोबर. ठीक आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ काय सांगा अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटमचं कन्झर्वेशन पहा आपलं मोमेंटम लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ काय सांगा अँग्युलर मोमेंटम. काय सांगतो हा लॉ इफ टॉर्क ऍक्टिंग ऑन द बॉडी 0 देन काय सांगा l इज इक्वल टू काय सांगा कॉन्स्टंट. नीट लक्षात घ्या l इज इक्वल टू कॉन्स्टंट. l म्हणजेच काय I * ओमेगा कसा असतो सांगा कॉन्स्टंट. दॅट इज द I * ओमेगा कसा असतो कॉन्स्टंट. मग आता मला सांगा ती बॅलेट डान्सर आहे तिच्या हर हँड्स आर आउटस्ट्रेच. हा ठीक आहे. आउटस्ट्रेच ज्यावेळेला हँड केलेले असेल तिने आणि ते अचानकपणे तिने जवळ घेतले रोटेट होत असताना स्वतः होती राईट. ठीक आहे. हात जर जवळ घेतले तर काय बरं होईल तिचा इनर्शिया कमी होईल. कारण मास डिस्ट्रीब्युशन कम्स नियर बाय द ऍक्सिस ऑफ रोटेशन. मास लांब होतं ते जवळ आलं ऍक्सिसच्या आणि ऍक्सिसच्या जवळ आल्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया काय झालं सांगा कमी. कारण I इक्वल टू mr स्क्वेअर. r कमी झालं की काय होतं I कमी होतो. लक्षात आलं सर्वांच्या. आणि I कमी झाला की अचानकपणे I ओमेगाचा प्रॉडक्ट कसा राहिला पाहिजे कॉन्स्टंट. I कमी केला की ओमेगा वाढणार आहे. मी तिने हात जवळ घेतले की इनर्शिया कमी होतो परंतु ओमेगा म्हणजे ते अँग्युलर स्पीड जे आहे ते काय होतं सांगा वाढतं. तिचे अँग्युलर व्हेलॉसिटी वाढते जे जोरात फिरायला सुरुवात करते. आणि दोघांचा प्रॉडक्ट कसं राहतो सांगा कॉन्स्टंट. मग पहा त्याचं स्पीड कसं वाढतं लक्षात आलं का. हा जेव्हा त्याला स्पीड वाढवायचं असेल तेव्हा ती काय करेल हात असे आतमध्ये घेईल. हात आतमध्ये घेतली की I काय होतो सांगा कमी होतो. I कमी झाली की ओमेगा इन्क्रीज होतो की जेणेकरून त्यांचा प्रॉडक्ट कसा राहायला पाहिजे कॉन्स्टंट. कारण एक क्वांटिटी कमी झाली की दुसरी वाढणार आहे कारण त्यांचा प्रॉडक्ट कसा राहतो कॉन्स्टंट. म्हणजे हात जवळ घेतले की स्पीड वाढते अँग्युलर स्पीड वाढतं तिचं.
आणि जेव्हा त्याला स्पीड कमी करायचं असेल तेव्हा ती काय करेल, हात लांब करेल. हात लांब केल्यानंतर काय होईल सांगा, किंवा पाय लांब करेल एखादा, एक हात किंवा एखादा पाय असा लांब केला की काय होतं सांगा, इनर्शिया वाढतो. कारण मास डिस्ट्रीब्युशन लांब गेलं ऍक्सिस पासून आणि इनर्शिया वाढला की ओमेगा आपोआप काय होतं सांगा, कमी होतं, अँग्युलर व्हेलोसिटी कमी होते. म्हणजे तिला स्पीड वाढवायचं असेल तर ती काय करणार, सगळेचे सगळे आपले जे काही शरीराचे पार्ट आहेत ते असे कॉम्प्रेस करणार, एकत्र करणार, म्हणजे एकत्र घेणार, जवळ ओढून घेणार. आणि जवळ ओढून घेतली की काय होतं, आय कमी होतो, ओमेगा वाढतो. आणि जेव्हा त्याला स्पीड कमी करायचंय तेव्हा ते काय करतं सांगा, शरीराचे स्पॉट आउटस्ट्रेच करणार. आउटस्ट्रेच केल्यानंतर काय होतं सांगा, आय वाढतो. कारण मास डिस्ट्रीब्युशन लांब गेलं ऍक्सिस पासून आणि आय वाढला की काय होतं, स्पीड म्हणजे ओमेगा कमी होतो. तर इन दिस वे दिस लॉ इज युज्ड इन द काय सांगा, बाय द काय व्हॅले डान्सर, राईट. ठीक आहे, व्हॅले डान्सर कडून हा लॉ अशा पद्धतीने वापरला जातो. फॉर इन्क्रीजिंग द स्पीड, बरोबर, शी मेक्स काय सांगा, इनर्शिया लेस बाय टेकिंग द काय सांगा, हँड्स अँड अदर पार्ट्स ऑफ बॉडी नियर बाय द एक्स ऑफ रोटेशन. लक्षात ठीक आहे. आणि स्पीड कमी करायचं असेल तर काय होतं, शी आउटस्ट्रेचेस द काय सांगा, बॉडी पार्ट्स, राईट. ठीक आहे, सो दॅट इनर्शिया इन्क्रीजेस, ओमेगा डिक्रीजेस. आणि दोघांचा प्रॉडक्ट कसा राहतो, कॉन्स्टंट. तर दिस इज द फर्स्ट वन, लक्षात ठेवा. आता दुसरं काय, ड्युरिंग द स्विमिंग पूल पार्ट, ड्युरिंग इन द काय सांगा, स्विमिंग पूल. स्विमिंग पूल जेव्हा ड्युरिंग द काय सांगा, कॉम्पिटिशनच्या दरम्यान स्विमिंग पूल मध्ये कॉम्पिटिशन जेव्हा असतं तर स्विमिंग पूल मध्ये डायव्ह करताना स्विमिंग पूल मध्ये तो ड्रायव्हर काय करतो पहा, लक्षात, इनिशियली त्याचे बॉडी पार्ट जे आउटस्ट्रेच करतो, बॉडी पार्ट काय करतो सांगा, आउटस्ट्रेच करतो. त्यामुळे इनर्शिया वाढतो. काय वाढतो सांगा, इनर्शिया, आणि जंप करतो. इनर्शिया वाढल्यानंतर काय होतं सांगा, जंप करतो. आणि एकदा का जंप, इमिजिएटली आफ्टर द जंपिंग, एकदा का जंप त्याने वाढवली, पहा का, पहिल्यांदा बॉडी पार्ट आउटस्ट्रेच केले त्याने आणि काय करतो सांगा, जंप करतो. आता बॉडी पार्ट आउटस्ट्रेच केल्यामुळे इनर्शिया काय आला, सुरुवातीला इन्क्रीज झाला, इनर्शिया वाढला, ओमेगा कसा होता, कमी. पण एकदा का ते जंप केलं की काय करतो, सगळेचे सगळे बॉडी पार्ट जो येतो काय करतो सांगा, स्वतःच्या बॉडीजवळ ओढून घेतो असे. हा ठीक आहे, ही टेक काय सांगा, ऑल द बॉडी पार्ट्स टुवर्ड्स काय सांगितलं, एक्स ऑफ रोटेशन, म्हणजे त्याच्या बॉडीच्या जवळ घेतो. आणि सगळेच्या सगळे बॉडीच्या जवळ घेतले की आय कमी होतो आणि काय होतं, ओमेगा वाढतो. कारण का, तर अँग्युलर मोमेंटम कसा असतो, कॉन्स्टंट. मग आय कमी झाला की मग काय होतो, ओमेगा वाढतो. ओमेगा वाढला की इट हेल्प्स फॉर इज काय सांगा, सर्क्युलर मोशन. तो काय करतो, त्याचे आय कमी झाला आणि ओमेगा म्हणजे काय, अँग्युलर व्हेलोसिटी वाढली की सर्क्युलर मोशन परफॉर्म करायला त्याला मदत होते आणि जास्त स्पीडने सर्क्युलर मोशन त्या ठिकाणी होते. मी लवकर तो पाण्याकडे जाऊ शकतो, लक्षात घ्या. हा, ओमेगा वाढतो, आय कमी झाल्यानंतर. आणि मग ज्यावेळेला पाण्यात जाईल, तो ज्यावेळेला पाण्याच्या आतमध्ये जायचंय त्याला, बरोबर, ठीक आहे, त्यावेळेला काय करणार सांगा, तो सगळे बॉडी पार्ट आतमध्ये घेणार आहे आणि स्लिमली पाण्यामध्ये जाणार आहे, बरोबर, ठीक आहे. म्हणजे थोडक्यात सुरुवातीला काय करतो, इनर्शिया वाढवतो, ओमेगा कमी असतो. एकदा का त्यांनी जंप घेतली हवेमध्ये सूर मारण्यासाठी, हवेत जंप घेतली काय आता सगळे बॉडी पार्ट जवळ घेतो आणि बॉडी पार्ट जवळ घेतले की काय होतं, आय कमी होतो आणि काय होतं, ओमेगा वाढतो. त्यामुळे सर्क्युलर मोशन फास्ट होते आणि लवकर तो पाण्याकडे जातो. आणि एकदा पाण्याकडे गेला की मग काय होतं, सगळे पार्ट एकत्र असल्यामुळे तो स्लिमली पाण्यामध्ये जाऊ शकतो. तर अशा प्रकारचा लॉ तो सुद्धा वापरत असतो ड्युरिंग द काय सांगा, स्विमिंग पूल, ड्युरिंग द कॉम्पिटिशन. लक्षात ठेवा, लक्षात, ठीक आहे. बॉडी पार्ट जवळ घेतले की इनर्शिया कमी होतो आणि काय वाढतं, अँग्युलर व्हेलोसिटी वाढते. त्यामुळे जो सर्क्युलर व्यवस्थित पाण्याकडे सर्क्युलर मॅनरने जाऊ शकतो, फास्ट जाऊ शकतो, लक्षात राहू द्या, ठीक आहे. आणि फास्ट गेल्यानंतर मग तो सगळे बॉडी पार्ट जवळ घेतल्यामुळे तो स्लीपली मस्तपैकी पाण्यामध्ये स्मूथली जाऊ शकतो, लक्षात ठेवा. तर दिस ऑल अबाउट काय सांगा, डायव्हिंग इन स्विमिंग पूल ड्युरिंग द कॉम्पिटिशन, राईट, ठीक आहे. तर आय हॅव टोल्ड यू द एक्झाम्पल्स ऑफ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम काय सांगतो, द अँग्युलर मोमेंटम ऑफ अ बॉडी रिमेन्स कॉन्स्टंट इफ नो एक्सटर्नल अनबॅलन्स्ड टॉर्क ऍक्ट्स ऑन दॅट बॉडी. लक्षात आलं सर्वांच्या. तर अशा प्रकारचं जर टॉर्क ऍक्ट होणारा बॉडीवर जर शून्य असेल तर अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट असतो, म्हणजेच आय आणि ओमेगा यांचा प्रॉडक्ट हा कॉन्स्टंट असतो. आय इन्क्रीज झाला तर ओमेगा डिक्रीज होतो, आय डिक्रीज झाला तर ओमेगा इन्क्रीज होतो. तर इन दिस वे वी हॅव सीन द टॉपिक कॉल्ड एज काय सांगा, law of conservation of angular momentum. Law of conservation of angular momentum. This is the topic we have seen today. And now on to the next topic. आता आपल्याला पुढचा टॉपिक चे कव्हर करायचे आहे, लक्षात घ्या. What is the name of topic? Rolling motion. काय टॉपिकचं नाव आता आपल्या, रोलिंग मोशन. नीट लक्ष द्या. पहा, टॉपिक जो आहे आपला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम आपला संपला. आता आपण शिकायला काय चाललंय, रोलिंग मोशन. लेट्स चेक नाउ. आता व्हॉट इज मीन बाय रोलिंग मोशन.
रोलिंग मोशन म्हणजे काय पहा लक्षात घ्या. सगळ्यांना माहिती आहे बरोबर ठीक आहे. ड्युरिंग द काय सांगा इन्क्लाइन सरफेस अशा प्रकारचा जर सरफेस असेल आणि या सरफेसवर इफ द बॉडी इज मूव्हिंग दॅट इज द व्हील्स अशा प्रकारचे व्हील्स आहे आणि इट इज काय सांगा मूव्हिंग देन सच मोशन इज कॉल्ड एज काय सांगा रोलिंग मोशन. इन दिस वे इट इज काय सांगा मूव्हिंग टुवर्ड्स द काय सांगा बॉटम बरोबर ठीक आहे. त्या इन्क्लाइन सरफेसच्या बॉटम कडे ते येऊ शकतं आणि बॉटम कडे आल्यानंतर दिस टाइप ऑफ मोशन इज कॉल्ड एज रोलिंग मोशन. बट ड्युरिंग रोलिंग मोशन देयर आर टू टाइप्स ऑफ मोशन इज परफॉर्म बरोबर ठीक आहे बाय द बॉडी. बॉडीकडे दोन प्रकारचे मोशन परफॉर्म केले असतात. त्या बॉडीचा एक सेंटर पहा एक जो आहे त्या बॉडी परफॉर्म काय सांगा सर्क्युलर मोशन. बॉडी काय करते सांगा सर्क्युलर मोशन परफॉर्म करते फर्स्ट थिंग बरोबर ठीक आहे. ड्युरिंग काय सांगा रोलिंग द बॉडी परफॉर्म्स द सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन फिरत 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 येतं बरोबर ठीक आहे. मग डिफरंट पार्टिकल्स काय सांगा ऑफ द बॉडी आर काय सांगा रोटेटिंग अबाउट हिज एक्सिस ऑफ रोटेशन बरोबर ठीक आहे. ते सगळे बॉडीचे जे पार्टिकल ते एक्सिस ऑफ रोटेशन होते असे येत राहतात. हे लक्षात घ्या पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा काय पहा लक्षात घ्या. व्हॉट इज द सेकंड पॉइंट. सेकंड पॉइंट असा आहे की इट्स सेंटर ऑफ मास. हा जो सेंटर ऑफ मास आहे त्या बॉडीचा राइट ठीक आहे. दिस सेंटर ऑफ मास इज काय सांगा ट्रॅव्हलिंग इन द काय सांगा स्ट्रेट लाईन मोशन. तो काय करतोय सरळ मोशन मध्ये असं सरळ येतोय लक्षात घ्या राइट ठीक आहे. टू टाइप्स ऑफ मोशन्स आर परफॉर्म्ड बाय द काय सांगा बॉडी. फर्स्ट वन इज सर्क्युलर मोशन अँड सेकंड वन इज काय सांगा ट्रान्सलेशनल मोशन. ट्रान्सलेशनल ट्रान्सलेशनल मोशन बरोबर ठीक. ट्रान्सलेशनल मोशन कोण परफॉर्म करतो. परफॉर्म्ड बाय सेंटर ऑफ मास ऑफ अ बॉडी. कोण परफॉर्म करतं बॉडीचा सेंटर ऑफ मास परफॉर्म करतं ट्रान्सलेशन मोशन. आलं लक्षात सर्वांच्या. हा जो पार्टिकल आहे तो सरळ चाललाय असा बरोबर ठीक आहे. आणि रिमेनिंग पार्टिकल्स आर परफॉर्मिंग द काय सांगा सर्क्युलर मोशन. उरलेले पार्टिकल जे ते सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतात आणि दे आर मूव्हिंग इन दिस वे. आणि फक्त एक शेप करून सांगा सेंटर ऑफ मास हा जो काय मधला पार्टिकल आहे बायसिमेट्रिकचा पॉइंट तो मात्र काय होतो सरळ निघून येतोय. बाकी सगळे असे 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 फिरत 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 त्या ठिकाणी येतात. तर ते सर्वांना ठीक आहे. अशा पद्धतीने देयर आर टू मोशन्स आर काय सांगा परफॉर्म ड्युरिंग द रोलिंग मोशन. रोलिंग मोशनच्या दरम्यान दोन मोशन परफॉर्म केले जातात. एक असते सर्क्युलर मोशन दुसरे असते काय सांगा ट्रान्सलेशनल मोशन. लक्षात ठेवा ट्रान्सलेशनल मोशन इज परफॉर्म बाय काय सेंटर ऑफ मास ऑफ बॉडी अँड सर्क्युलर मोशन इज परफॉर्म बाय रिमेनिंग पार्टिकल्स ऑफ द बॉडी. कळतं सर्वांना. हा ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला पहा लक्षात. वी आर गोइंग टू फाइंड आउट द कायनेटिक एनर्जी दॅट इज टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ द काय सांगा बॉडी दॅट इज रोलिंग मोशन. बॉडी इन द रोलिंग मोशन. तर रोलिंग मोशन मध्ये जर बॉडी असेल तर तिच्यामध्ये किती कायनेटिक एनर्जी असते. हाऊ मच कायनेटिक एनर्जी इज प्रेझेंट ॲट द काय सांगा इन द बॉडी हे पाहणार आहे आपण. दुसरं काय पाहणार आहे आपण हाऊ मच व्हेलोसिटी इज देअर. या ठिकाणी व्हेलोसिटी किती असणार आहे बॉडीची. फायनल व्हेलोसिटी विल व्हॉट हॅपन्स. इथून बॉडी सोडतानाची व्हेलोसिटी 0 होते. u इक्वल टू 0. या ठिकाणी असताना काय आलं सांगा इनिशियल व्हेलोसिटी किती आहे सांगा 0. बॉडी सोडताना व्हेलोसिटी 0. व्हॉट इज अबाउट v. व्हॉट इज अबाउट कायनेटिक एनर्जी. पहा दोन गोष्टी कायनेटिक एनर्जी किती असते बॉडीकडे ते शिकणार आहे. दुसरं शिकणार आहे व्हॉट इज द काय सांगा फायनल व्हेलोसिटी ॲट द बॉटम. बॉटमला गेल्यानंतर फायनल व्हेलोसिटी किती असणार आहे ते शिकणार आहे आपण. तिसरी गोष्ट काय शिकणार आहे व्हॉट इज द काय सांगा एक्सेलरेशन. तिसरी गोष्ट आपण एक्सेलरेशन शिकणार आहे. हाऊ मच एक्सेलरेशन इज प्रेझेंट इन द काय सांगा बॉडी राइट ठीक है. तो वी आर गोइंग टू सी दिस टॉपिक्स काइनेटिक एनर्जी वेलोसिटी एंड एक्सेलरेशन राइट ठीक है. तर दिस थ्री टॉपिक्स वी आर गोइंग टू सी. बिफोर सीइंग फर्स्टली वी आर गोइंग टू सी व्हाट इज द काइनेटिक एनर्जी. काय शिकायचे नीट लक्षात घ्या. व्हिच डेरिव्हेशन्स वी आर गोइंग टू सी. फर्स्टली वी आर गोइंग टू सी व्हाट इज द काइनेटिक एनर्जी ऑफ द बॉडी इन द रोलिंग मोशन. व्हाट इज द रोलिंग मोशन मध्ये असते त्याची काइनेटिक एनर्जी किती असते ते पहिल्यांदा आपण पाहणार आहे. सेकंड वन वी आर गोइंग टू सी व्हाट इज द फायनल वेलोसिटी ऑफ द बॉडी ॲट द बॉटम. त्या बॉडीची बॉटमला गेल्यानंतर फायनल वेलोसिटी किती असणार आहे ते शिकणार आहे. आणि व्हॉट इज द एक्सेलरेशन. कारण का बॉडी जेव्हा खाली खाली येणार आहे तेव्हा त्याचं काय होणार सांगा एक्सेलरेशन वेलोसिटी वाढत वाढत जाणार आहे. वेलोसिटी इथं 0 आहे इथं गेल्यानंतर वाढत जाणार आहे. वेलोसिटी वाढत चालली आहे म्हणजे देयर मस्ट बी सम एक्सेलरेशन. त्या ठिकाणी काही ना काही एक्सेलरेशन आहे आणि ते एक्सेलरेशन किती असतं ते आपल्याला चेक आउट करायचंय. जर एखादी बॉडी आपण वरून खाली फेकली इथं जर खाली फेकली तर वेलोसिटी वाढत जाते. एक्सेलरेशन किती असतं g असतं. तसंही स्ट्रेट लाईन खाली येते का नाही येत. इट इज मूव्हिंग इन दिस वे. दॅट्स व्हाय व्हॉट इज द काय सांगा एक्सेलरेशन. त्या ठिकाणी किती एक्सेलरेशन असतं तसं फ्री फॉल मध्ये एक्सेलरेशन g असतं तसं या ठिकाणी एक्सेलरेशन किती आहे बिकॉज वेलोसिटी इज इन्क्रीजिंग. वेलोसिटी कंटिन्युअसली चेंज होत चालली वाढत वाढत चालली म्हणजे देयर मस्ट बी सम एक्सेलरेशन. What is the acceleration? That are the topic we are going to see. The three topics we are going to study now: kinetic energy of the rolling body, velocity of the rolling body at the bottom, and acceleration of the rolling body. These are the three topics we are going to discuss today. Let's start our derivations. Right? ठीक आहे. तर आता आपले derivations आपण सुरू करूया. पहा लक्षात घ्या. ठीक आहे. आता मी काय करतोय लक्षात घ्या. Consider the काय सांगा body. Consider the body is काय सांगा moving. किंवा इज रोलिंग अबाउट द इन्क्लाइन सरफेस विच इज इन्क्लाइन बाय अँगल थीटा. हा जे काही सरफेस आहे तो थीटा एवढ्या अँगलने इन्क्लाइन केलाय आणि ही जी हाईट आहे दिस वन इज द काय सांगा h इज द काय सांगा हाईट ऑफ दॅट बॉडी. त्या बॉडीची हाईट किती आहे सांगा h.
याच्या एवढ्या हाईट वरती बॉडी आता सुरुवातीला आहे असं गृहीत धरा. नंतर बॉडी विल काय सांगा कव्हर द डिस्टन्स काय सांगा यस. ती बॉडी किती डिस्टन्स कव्हर करते यस फ्रॉम टॉप टू द बॉटम. लिनियर डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी इज यस. लक्षात घ्या त्या बॉडीची लिनियर डिस्प्लेसमेंट किती घेतली आपण यस एवढी घेतली आणि लिनियर डिस्प्लेसमेंट जर यस असेल पहा लक्षात घ्या त्या सेंटर ऑफ मास जर यस एवढी डिस्प्लेसमेंट कव्हर करत असेल थीटा इज द काय सांगा अँगल ऑफ इन्क्लिनेशन ऑफ द काय सांगा इट्स पाथ विथ द हॉरिझॉन्टल अशा प्रकारे. तर मला सांगा इन फिगर यू कॅन सी दॅट. पहा लक्षात घ्या फिगर मध्ये तुम्ही काय पाहू शकता तुम्ही हे पाहू शकता पहा लक्षात घ्या की थीटाच्या अपोजिट साइड याचे अपोजिट साइड जे आहे ती किती असते पहा लक्षात घ्या ती h इज इक्वल टू काय सांगा या ठिकाणी h इक्वल टू काय सांगताय s इनटू sin थीटा. लक्षात घ्या h इक्वल टू काय सांगा s इनटू sin थीटा. why h इक्वल टू sin थीटा बिकॉज़ इट इज द अपोजिट साइड ऑफ काय सांगा थीटा. हायपो किती आहे तुमचा s हायपो किती आहे s आहे. मग टाकले या ठिकाणी लागलं तुम्ही फारसे डायग्राम मध्ये लय कॉम्प्लिकेशन न करता थोडेसे चेंजेस करतो पहा लक्षात घ्या. या ठिकाणी मी काय करतो हे असे बाकीचे मी काय पाथ काढत नाही. लक्षात घ्या बॉडी इज मूव्हिंग इन दिस वे कळलं सर्वांना. तर या ठिकाणी हे जे डिस्टन्स आहे s दिस इज द h आणि हिअर इज अँगल काय सांगा थीटा. लक्षात घ्या बॉडी इज रोलिंग इन दिस वे कळलं सर्वांना. बॉडी ह्या पाथने असे रोल होते लक्षात घ्या असे. आता हा पाथ मी थोडासा वेगळ्या कलरने काढतो ठीक आहे. इन दिस वे बॉडी इज काय सांगा मूव्हिंग ऑन दिस पाथ. लक्षात घ्या. आता याची कोड किती आला सांगा याची कोड आहे s sin थीटा. h is equal to s sin थीटा. ठीक आहे ठीक आहे. आता पहा लक्षात काय काय लक्षात आलं सर्वांनी लक्षात घ्या. फ्रॉम फिगर बरोबर ठीक आहे. थीटा इज काय सांगा इंक्लिनेशन ऑफ पाथ ऑफ बॉडी विथ हॉरिझॉन्टल बरोबर केलेलं काय सांगा इंक्लिनेशन राईट आहे. h इक्वल टू काय सांगा हाईट ऑफ बॉडी h इक्वल टू काय सांगा हाईट ऑफ बॉडी राईट ठीक आहे. त्यानंतर s इक्वल टू काय सांगा डिस्प्लेसमेंट h इक्वल टू काय घेतलं डिस्प्लेसमेंट. लक्षात घ्या r इज इक्वल टू काय सांगा रेडियस ऑफ बॉडी किंवा त्याची काय सर्क्युलर व्हील असणार आहे राईट ठीक आहे. त्या सर्क्युलर व्हीलची रेडियस किती घेतली मी r घेतली आणि या सगळ्या गोष्टी मी त्या ठिकाणी घेतल्या ठीक आहे. त्यानंतर काय घेतो k इज इक्वल टू काय सांगा रेडियस ऑफ गायरेशन आणि फायनली आय एम गोइंग टू टेक काय सांगा m इज इक्वल टू काय सांगा मास ऑफ द बॉडी मास ऑफ रोलिंग बॉडीचं काय सांगा मास. तर तिचा आता काय सांगा कन्सेप्ट लक्षात घ्या. थीटा मी तुम्हाला सांगितलंय s म्हणजे काय डिस्प्लेसमेंट h इज द काय सांगा हाईट राईट ठीक आहे. त्यानंतर काय सांगा r इज द रेडियस ऑफ बॉडी k इज द रेडियस ऑफ गायरेशन. व्हॉट इज मीन बाय रेडियस ऑफ गायरेशन आपण शिकलोय आणि m इज द मास ऑफ काय सांगा रोलिंग बॉडी. तर रोलिंग बॉडीचं मास आपण त्या ठिकाणी घेतलंय. चला आता आपण डिराइव्ह करूयात आपला टॉपिक राईट ठीक आहे. फर्स्ट टॉपिक वर सी दॅट इज द काय सांगा कायनेटिक एनर्जी. पहिला टॉपिक मी या ठिकाणी घेतोय. पहिल्या टॉपिकचं नाव आहे ए टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग बॉडी पहा रोलिंग बॉडीची काय करणार आहे आपण सांगा टोटल कायनेटिक एनर्जी पाहणार आहे. सांगा मला टोटल एनर्जी इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस काय सांगा काय कायनेटिक एनर्जी ऑफ ट्रान्सलेशनल मोशन प्लस कायनेटिक एनर्जी इक्वल टू काय सांगा रोटेशनल मोशन. लक्षात घ्या कारण का जेव्हा एखादी बॉडी रोल होते असे फिरत खाली येते तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की त्याच्यामध्ये दोन मोशन असतात. एक असं सर्क्युलर मोशन आणि तिचा सेंटर ऑफ मास जो आहे तो लिनियर मोशन मध्ये असतो ट्रान्सलेशन मोशन मध्ये येत असतो. मी याचा अर्थ कायनेटिक एनर्जी इज काय सांगा मेड ऑफ टू कॉम्पोनंट्स ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी प्लस रोटेशनल कायनेटिक एनर्जी बिकॉज इन रोलिंग मोशन देयर आर टू टाइप्स ऑफ मोशन ट्रान्सलेशन मोशन एज वेल एज रोटेशनल मोशन. लक्षात ठेवा बॉडी अशी रोटेट होत पुढे सरकत असते म्हणजे याचा अर्थ ट्रान्सलेशनल मोशन पण आहे आणि रोटेशन मोशन पण आहे. आता ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय 1/m चा स्क्वेअर. नीट लक्षात घ्या 1/m स्क्वेअर इज द फॉर्म्युला फॉर ट्रान्सलेशन एनर्जी आणि व्हॉट इज द रोटेशनल कायनेटिक एनर्जी 1 काय सांगा m ची जागा I घेतो आणि v ची जागा ओमेगा घेतो. सोपं आहे पहा खूप. मास इज रिप्लेस बाय इनर्शिया आणि व्हेलोसिटी इज रिप्लेस बाय अँग्युलर व्हेलोसिटी. आपण शिकलोय हे सगळं. रोटेशनल कायनेटिक एनर्जी आपण I ओमेगा स्क्वेअर हा फॉर्म्युला शिकलेला आहे. ठीक आहे. टोटल एनर्जी ऑफ द काय सांगा रोलिंग बॉडी. लक्षात ठेवा रोलिंग बॉडीची टोटल एनर्जी काढतोय पुट पहा लक्षात I इज इक्वल टू काय सांगा mk स्क्वेअर बिकॉज k इज द रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन जर माहिती असेल तर मास mr स्क्वेअर इक्वल टू I असतं माहिती आहे सर्वांना. मग r ची किंमत आपण k घेतो रेडियस ऑफ गायरेशन एवढी. मग I इक्वल टू काय सांगा and ओमेगा इक्वल टू काय सांगा v इक्वल टू r ओमेगा म्हणून ओमेगा इक्वल टू v आपण काय सांगा r. लक्षात आलं ठीक आहे. लक्षात घ्यायला लागलं तुम्ही परत लिहितो and काय सांगा v इक्वल टू काय सांगा r ओमेगा म्हणजे याचा अर्थ ओमेगा इक्वल टू किती आलं v आपण
आर. लक्षात आला का दुसरा टॉपिक? मग टाकूयात किमती. देअरफॉर लक्षात घ्या, टोटल एनर्जी ऑफ रोलिंग बॉडी इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर प्लस 1/2 mk स्क्वेअर आणि इनटू mk स्क्वेअर आणि इनटू पहा लक्षात घ्या व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ ओमेगा v स्क्वेअर आपण काय सांगा r स्क्वेअर. लक्षात घ्या I is replaced by mk square आणि ओमेगा स्क्वेअर is replaced by v square upon r square. लक्षात घ्या. आता पहा मी काय करणार आहे 1/2 mv square is taken common. 1/2 mv square is taken common. Here remains 1 आणि प्लस 1/2 mv square. आता मी काय करतो या ठिकाणी मास जे बॉडीचं कॅपिटल M असल्यामुळे इथे कॅपिटल M लिहितो बरं का. लक्षात घ्या. चला 1/2 काय सांगा mv square is taken common. आता m mv square 1/2 mv square गेले k square आपण काय राहिले सांगा r square. म्हणजे इथं काय सांगा k square upon r square. रेडियस सुद्धा आपण कॅपिटल R घेणार आहे बॉडीच्या. लक्षात घ्या. चला लक्षात आलं सर्वांच्या? ठीक आहे. मग 1/2 इनटू काय सांगा mv square इनटू काय सांगा 1 प्लस k square upon r square. रेडियस आपण कॅपिटल R मानली, स्मॉल r मानलं स्मॉल r घेऊया, कॅपिटल R मानली कॅपिटल R घेऊया, मासला कॅपिटल M मानलं की. लक्षात घ्या जे काय नोटेशन वापरलं असेल ते आपण. मग आता पहा टोटल एनर्जी ऑफ काय सांगा रोलिंग बॉडी इज गिवन बाय द फॉर्म्युला 1/2 mv स्क्वेअर. राईट. ठीक आहे. अशा पद्धतीने त्या बॉडीचा फॉर्म्युला येतो. लक्षात घ्या टोटल एनर्जी ऑफ द काय सांगा रोलिंग बॉडी इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर. आता जर ती बॉडी स्लाइड होत असते, काय होत असते? स्लाइड. इट इज नॉट रोलिंग, then there is only this component 1/2 mv square. फक्त स्लाइडिंग मोशन म्हणजे ट्रान्सलेशन मोशन असेल तर ह्या कॉम्पोनंट येणार नाही, फक्त काय येणार 1/2 mv square. पण ते रोलिंग होते त्यामुळे हा फॅक्टर त्यामध्ये ऍड झाला. लक्षात ठेवा 1/2 mv square ब्रॅकेट मध्ये 1 प्लस काय सांगा k square upon r square. लक्षात राहू द्या. ठीक आहे. तर अशा प्रकारे टोटल एनर्जी आपण त्या ठिकाणी त्या बॉडीची काय केली सांगा काढली. आता मला काय करायचंय सेकंड टॉपिक मी जो शिकायला चाललोय पहा लक्षात द्या. माझा पहिला टॉपिक आपला. राईट. ठीक आहे. पहिला टॉपिक टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ काय सांगा रोलिंग बॉडी. लक्षात आलं सर्वांच्या? आता मी सेकंड टॉपिक शिकणार आहे. पहा शिकूयात आपण बी काय सांगा व्हेलॉसिटी ऍट काय सांगा बॉटम ऑफ द रोलिंग बॉडी. रोलिंग बॉडीची बॉटम पर्यंत येईल तर व्हेलॉसिटी किती होणार ते आपल्याला चेक आउट करायचे. बरोबर. ठीक आहे. टॉपिकचं नाव लक्षात घ्या व्हेलॉसिटी ऍट काय सांगा बॉटम ऑफ द रोलिंग बॉडी. मी काय काढली या ठिकाणी काय काढली टोटल कायनेटिक एनर्जी. पहा टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ अ रोलिंग बॉडी. बरोबर. ठीक आहे. रोलिंग बॉडीची मी टोटल कायनेटिक एनर्जी काढली. आता मी काढतोय काय सांगा व्हेलॉसिटी ऍट द बॉटम. व्हेलॉसिटी ऍट काय सांगा बॉटम. तर इथं या ठिकाणी बॉडी जेव्हा निघाली तेव्हा व्हेलॉसिटी किती होती 0 आणि जेव्हा बॉडी इथं आली तेव्हा व्हेलॉसिटी किती असेल तो आपला टॉपिक आहे. आता लक्षात घ्या. बरोबर. ठीक आहे. व्हेन बॉडी इज काय सांगा स्टार्टिंग इट्स रोलिंग मोशन देन इट्स व्हेलॉसिटी 0 देन व्हॉट विल बी द काय सांगा फायनल व्हेलॉसिटी. त्याची फायनल व्हेलॉसिटी किती असणार आहे ते आपल्याला चेक आउट करायचे. आता मला सांगा पहा काय एकदम सोपं आहे. व्हेन द बॉडी रोल्स फ्रॉम दिस पॉइंट टू दिस पॉइंट, या पॉइंट पासून जेव्हा या पॉइंट पर्यंत बॉडी येईल त्यावेळेला काय होणार आहे की इट्स कायनेटिक एनर्जी इज कन्वर्टेड टू द काय सांगा पोटेन्शियल और पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड टू द कायनेटिक. जेव्हा ती बॉडी इथं होती तेव्हा त्याची पोटेन्शियल एनर्जी होती काय सांगा पोटेन्शियल एनर्जी इन दॅट बॉडी इज इक्वल टू काय सांगा mgh. आणि जेव्हा बॉडी ती बॉटमला येईल तेव्हा दॅट पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड टू द काय सांगा कायनेटिक एनर्जी. म्हणजे लक्षात घ्या की व्हेन बाय लॉ ऑफ कंजर्वेशन काय सांगा कंजर्वेशन ऑफ एनर्जी. पहा एनर्जी कंजर्वेशनचा लॉ वापरणार आहे मी. कळते सर्वांना? बाय लॉ कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय सांगा पोटेन्शियल एनर्जी. बरोबर. ठीक आहे. व्हेन द बॉडी रोल्स फ्रॉम पॉइंट ए टू द काय सांगा पॉइंट बी देन द पोटेन्शियल एनर्जी कन्वर्टेड टू काय सांगा कायनेटिक एनर्जी. मग आता कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो 1/2 mv स्क्वेअर आणि पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय mgh. कारण याच्या एवढे हाईट बॉडी खाली येते तर या ठिकाणी त्याचा फॉर्म्युला mgh इज द पोटेन्शियल एनर्जी. 1/2 mv स्क्वेअर इक्वल काय असेल mgh. तर अशा प्रकारे आपल्याला तो फॉर्म्युला मिळाला. आता आपण काय बरं करणार आहे पालकचे mm गेट्स कॅन्सल. mm गेट्स काय सांगा कॅन्सल. मग mm जर आपल्याला कॅन्सल झालं पहा लक्षात घ्या तर आपण काय करणार आहे. पण एक आपल्याला गोष्ट लक्षात आली असेल तुमच्या की कायनेटिक एनर्जी घेताना हा फॉर्म्युला नाही घ्यायचा. हा फॉर्म्युला कुठे घेणार आहे स्लाइडिंग होत असेल तर घेणार आहे. पण आपली बॉडी काय होते रोल होते त्यामुळे रोलिंग मोशनचं कायनेटिक एनर्जी किती आहे टोटल कायनेटिक एनर्जी किती आहे 1/2 mv स्क्वेअर 1 प्लस k स्क्वेअर. आपण या ठिकाणी आपण हे घेऊया 1/2 mv स्क्वेअर. मास बॉडीचा आपण कॅपिटल M घेतलेले mv स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 प्लस काय सांगा k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. लक्षात घ्या 1/2 mv स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर आणि इज इक्वल टू व्हॉट इज द पोटेन्शियल एनर्जी mgh. mm गेट्स कॅन्सल mgh. ठीक आहे. बॉडीचा मास आपण कॅपिटल M घेतले. लक्षात घ्या पोटेन्शियल एनर्जी किती आली कॅपिटल M आली कॅन्सल झाले. काय काय राहिले पहा लक्षात घ्या व्हॉट यू कॅन सी देयर. पहा v स्क्वेअर इज इक्वल टू
v square equal this 2 was there बरोबर ठीक आहे मी काय आला सांगा twice gh and this whole bracket goes for the काय सांगा डिवीजन 1 प्लस काय सांगा k square upon r square लक्षात घ्या येते लक्षात सर्वांच्या म्हणजे याचा अर्थ आपल्या लक्षात आला की v is equal to under root twice gh in bracket 1 plus k square upon काय सांगा r square तर this is the formula for velocity of the rolling body when it reaches at the काय सांगा bottom of its काय सांगा motion जेव्हा ती rolling body ही तिच्या मोशनच्या बॉटमला येईल त्यावेळेला तिची velocity एवढी झालेली असणार under root twice gh upon 1 plus k square upon r square पहा एकदम सिंपल कन्सेप्ट वापरली पहिले मी काय केलं टोटल एनर्जी काढून घेतली कशी काढली ट्रान्सलेशनल प्लस रोटेशनल ट्रान्सलेशन m स्क्वेअर रोटेशन 1 ऑफ i ओमेगा स्क्वेअर i ची किंमत m k स्क्वेअर वगैरे टाकून इथपर्यंत आलो नंतर मी काय केलं की जेव्हा बॉडी खाली येईल त्यावेळेला काय टोटल पोटेन्शियल एनर्जी कन्वर्ट होईल काय सांगा कायनेटिक एनर्जी म्हणजे कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी सेम दाखवल्या कायनेटिक एनर्जी आता आपण काढली होती रोलिंग बॉडीची ती पण एवढे दाखवली mgh एवढी दाखवली सॉल्व केलं v = twice gh upon and 1 plus k square upon r square this is the velocity when body reaches at the bottom आलं लक्षात ठीक आहे रोलिंग बॉडी जेव्हा बॉटमला पोहोचते तेव्हा त्या ठिकाणी एवढी वेलोसिटी त्या बॉडीची असते तर दिस इज द सेकंड टॉपिक आता आपल्याला तिसऱ्या टॉपिककडे जायचं आहे लक्षात वर टू सी द काय थर्ड टॉपिक नाउ लक्षात आले दोन टॉपिक आता मी तिसऱ्या टॉपिककडे चाललोय तिसऱ्या टॉपिककडे जाताना मी काय करणार आहे ऍक्सेलरेशन काढणार आहे काय काढणार आहे सांगा त्या बॉडीचं ऍक्सेलरेशन मला या ठिकाणी काय करायचंय चेक आउट करायचंय तर आता आपण ऍक्सेलरेशन पाहूया कारण का बॉडी जेव्हा खाली येते तेव्हा त्याची वेलोसिटी कंटिन्युअसली काय होत जाते इन्क्रीज होत जाते मग व्हॉट विल देयर इज अ चेंज इन वेलोसिटी मग व्हॉट इज द ऍक्सेलरेशन वी आर गोइंग टू सी ठीक आहे पहा ऍक्सेलरेशन इन काय सांगा रोलिंग बॉडी असं आपल्या टॉपिकचं नाव आहे आता ऍक्सेलरेशन कसं काढायचं तर पहा आपल्या सर्वांना माहिती आहे बाय थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन बाय थर्ड कायनेमॅटिकल काय सांगा इक्वेशन काय असं सांगा v square is equal to u square plus twice as माहिती आहे सर्वांना म्हणजे याचा अर्थ काय twice as equal to v square minus u square राईट लक्षात सर्वांच्या मग आता पहा परंतु तुम्हाला सर्वांना काय माहिती आहे की तुम्हाला असं माहिती आहे की u बरोबर किती 0 किंवा बॉडी जेव्हा स्टार्ट करते तिचे रोलिंग त्यावेळेला त्याची वेलोसिटी ड्रॉपला किती असते 0 खाली येताना वेलोसिटी वाढत जाते वेलोसिटी 0 मग याचा अर्थ किती आले सांगा twice as is equal to किती आले सांगा v square becomes 0 राइट तो s is equal to what v square upon twice a s equal to काय v square upon काय सांगा twice a मग आता मी काय करणार आहे सगळ्या किमती त्या ठिकाणी पुट आउट करणार आहे बरं का लागलं तर मी एक काम करतो twice a what is the value of s लक्ष द्या s ची जर किंमत पाहिली आपण तर बॉडीकडे जर आपण पाहिलं तर सगळ्यांना माहिती आहे बट बरोबर ठीक आहे काय बरं माहिती आपल्याला की h sin थीटा किती s yes sin theta equal to किती h बॉडी मध्ये आपण पाहिलेले ऑलरेडी माहिती आहे सर्वांना हे बासिक कन्सेप्ट होते तिथं मी या ठिकाणी काढून दाखवतो तुम्हाला ही बॉडी असे मूव्ह होते या ठिकाणी बरोबर ठीक आहे हे अंतर आपण h घेतले हा अँगल आपण थीटा घेतलाय हे अंतर s घेतले मग याचा आपण h equal to किती आलं s sin थीटा आहे का माहिती सर्वांना s sin थीटा बरोबर आहे मग s equal to किती येणार h upon sin थीटा मग s च्या ऐवजी काय लिहिणार आहे सांगा तिथे लिहितो मग तसं s is equal to h upon sin थीटा लक्षात आलं कसं परत पहा याला आपण h म्हटलंय या डिस्प्लेसमेंटला s म्हटलंय हा थीटा आहे हा कोण किती आहे सांगा थीटा म्हणजे h इक्वल टू s sin थीटा येणार याचा अर्थ लक्षात आलं s इक्वल टू h अपॉन sin थीटा मी इथे लिहितो पहा h अपॉन sin थीटा इक्वल टू किती आले v स्क्वेअर कळालं सर्वांना लक्षात आलं का सगळ्यांच्या ठीक आहे आता पहा मग पहा twice a इनटू काय असेल h अपॉन sin थीटा इज इक्वल टू v स्क्वेअर आता व्हॉट इज v दिस वन आहे की नाही बॉटमला येताना वेलोसिटी किती झाली एवढी 20 चा स्क्वेअर करा बरं स्क्वेअर किती आला सांगा twice gh upon 1 plus k square upon काय सांगा r square नीट लक्षात घ्या आलं लक्षात पहा twice as s ची किंमत h upon sin थीटा घेतली मी कळलं सर्वांना आणि v square ची किंमत ह्याचा स्क्वेअर करून टाकली राईट स्क्वेअर रूट निघून गेलं तर काय आलं लक्षात तुमच्या व्हॉट यू कॅन सी that h gets cancelled 2 gets cancelled a is equal to g this sin theta goes there g sin theta upon in bracket 1 plus काय सांगा k square upon r square right ठीक आहे this is the formula for acceleration of the rolling body the rolling body चं acceleration किती असतं it is not exactly g हे लक्षात घ्या g नसतं लक्षात ठेवा कारण ती अशी फ्री फॉल म्हणजे टुवर्ड डाउनवर्ड नाही येते लक्षात घ्या अशी किती इन्क्लाइन प्लेन वर येते लक्षात घ्या म्हणून एक्सेलरेशन आले g sin theta upon 1 plus k square upon r square this is the acceleration of the काय सांगा रोलिंग बॉडी रोलिंग बॉडीचे acceleration चा फॉर्म्युला आहे नीट लक्षात घ्या थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन वापरलं v square equal to u square plus
ट्वाइस एस. लक्षात आले सर्वांच्या. v स्क्वेअर इक्वल टू काय असेल, v स्क्वेअर प्लस ट्वाइस एस. ट्वाइस एस इक्वल टू काय आलं सांगा, v स्क्वेअर मायनस v स्क्वेअर आलं. पहा ट्वाइस एस इक्वल टू v स्क्वेअर मायनस v स्क्वेअर. बट इनिशियली द व्हेलोसिटी ऑफ बॉडी इज 0 म्हणून ट्वाइस एस इक्वल टू काय आला सांगा, v स्क्वेअर. परंतु s इक्वल टू किती असते, h अपॉन sin थीटा. लक्षात आलं, कारण h इक्वल टू s sin थीटा होतं म्हणून s च्या ऐवजी काय टाकले, h अपॉन sin थीटा इक्वल टू v स्क्वेअर. आणि v स्क्वेअर ची किंमत इथून टाकली. पहा व्हेलोसिटी आपण काढलेली आहे, व्हेलोसिटीची किंमत v स्क्वेअर टाकला या. 2 gets cancel, h gets cancel, a equal to sin theta goes here, g sin theta upon 1 plus a square upon r square. This is the acceleration of the rolling body. लक्षात राहील सर्वांच्या. अशा रीतीने we have seen 3 derivations about the काय सांगा, rolling body. 3 physical quantities आपण काढल्या. पहिली काढली टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग बॉडी, दुसरी काढली व्हेलोसिटी ऑफ द बॉटम, आणि थर्ड वन acceleration ऑफ द काय सांगा, रोलिंग बॉडी. असे 3 कन्सेप्ट आज आपण शिकलो. जर एखादी बॉडी रोल न होता स्लाइड होत असेल, आता पहा बऱ्याचदा काय होतं की स्पीड जर काय असेल जास्त असेल किंवा काय असेल तर बॉडी काय होते, स्लाइड होते. त्या सरफेस जास्त इन्क्लाइंड असेल, जर स्लाइड होत असेल तर मग व्हेलोसिटी किती येणार आहे, फक्त हे पहा v इक्वल टू अंडर रूट ट्वाइस h. हा फॅक्टर येणार नाही त्यामध्ये. कुठला, व्हेलोसिटी ऑफ स्लाइडिंग बॉडी. स्लाइड होत असेल, रोल होत नसेल तर मात्र काय येणार सांगा, की रेडियस ऑफ गायरेशन वगैरे येण्याचा काही संबंध येत नाही त्यामध्ये. कळते सर्वांच्या लक्षात घ्या. मग काय होतं, कारण स्लाइडिंग मोशन मध्ये इनर्शिया असण्याचा काही प्रश्न येत नाही. रोलिंग मध्ये इनर्शिया असणार आहे, कारण रोटेट होत असेल तर इनर्शिया येणार आहे. त्यामुळे फक्त v इक्वल टू अंडर रूट ट्वाइस h. कोणासाठी, जस्ट स्लाइड होत असेल बॉडी एखाद्या इन्क्लाइन सरफेसवर घसरून येत असेल तर v इक्वल टू अंडर ट्वाइस h. आणि जर एखाद्या बॉडी घसरून येत असेल तर acceleration इक्वल टू काय सांगा, g sin theta. दिस फॅक्टर विल नॉट बी देअर. आणि रोल होत असेल तर मात्र असं इक्वेशन येईल. लक्षात आलं. स्लाइड होत असताना ही क्वांटिटी येणार नाही, हा फॅक्टर येणार नाही त्या ठिकाणी. a इक्वल टू g sin theta येईल, व्हेलोसिटी इक्वल अंडर रूट ट्वाइस h येईल. आणि रोल होत असेल तर मात्र हे संपूर्ण डेरिव्हेशन येईल. स्लाइडिंग वेगळं, एखाद्या बॉडी घसरणे वेगळं, आणि रोल होणे वेगळं. लक्षात आलं सर्वांच्या. तर दिस ऑल आउट काय सांगा, दिस 3 टॉपिक्स ऑफ काय सांगा, रोलिंग मोशन. हा ठीक आहे. चला, वी आर गोइंग टू कंक्लूड दिस चॅप्टर नाउ. आता आज उद्या वगैरे आपला हा चॅप्टर संपून जाणार थेरी पार्टचा. तर टुमॉरो विल कंक्लूड दिस पर्टिक्युलर चॅप्टर. फॉर टुडे दिस इज ऑल अबाउट. ठीक आहे, थँक्यू.